आज आपण स्वाध्याय 1 पॉइंट किती 4 सर तारीख सर तारीख विसरलो नाही ग 29/2/2022 29/6/2022 आणि आपण नवोदय नवनीत मधलं स्वाध्याय 1.4 हे पाहणार आहोत. त्याच्यातली गणित पाहणार आहोत. तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही सोडवलेला असेलच है ना. काल तुम्हाला एक मी गणित दिलं होतं, त्याचं स्पष्टीकरण आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार होतो, परंतु त्याला पूर्ण लेक्चर घ्यायचे, आपल्याला भरपूर उदाहरणं घ्यायची. तर अगोदर काय करू, 1.5 1.6 1.6 पूर्ण करू. हे झाल्याच्या नंतर त्याला घेऊ, आठवण नंतर पूर्ण करून द्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण एक गणित आपल्याला आता घेऊच आपण, पण त्याचंही देखील ते शतमान आणि टक्केवारीच्या वेळेला ते पुन्हा घ्यायचंय. पहिलंच गणित बघा, 1.4 मधलं 1 नंबरचं गणित काय आहे. माईक बंद करा, माईक तुमचा खरखर वाजतोय. 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे. बघा, 1 ते 20 1 to 20 या नॅचरल नंबरमध्ये प्राईम नंबरची किंवा प्राईम नंबरचे पर्सेंटेज किती आहे, याच्यामध्ये किती टक्के मूळ संख्या आहे, असा त्याचा अर्थ आहे. बघूया आपण आता किती टक्के मूळ संख्या याच्यामध्ये. तर 1 ते 20 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहे रे. 1 to 20 सर 8 सर 8 1 ते 20 मध्ये एकूण मूळ संख्या सर 8. ओके. बघा, एकूण मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 आणि 19. आवाज बंद करा रे जरा. 19 म्हणजे 1 ते 20 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत. 8. 1 ते 20 मध्ये 8. आपल्याला काय करायची आहे, टक्केवारी. आता आपल्या नवोदयमध्ये, सैनिक स्कूलमध्ये, स्कॉलरशिपमध्ये टक्केवारी हा स्पेशल घटक आहे. टक्केवारी हा सेपरेट घटक आहे. तर तो आपल्याला नंतर बघायचाच आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे गणित पुन्हा आपल्याला तिथे व्यवस्थित समजेल. आता तुम्हाला टक्केवारी ज्यांना माहिती आहे त्यांना समजेल, किंवा टक्केवारी म्हणजे काय हे आपण शॉर्टकटमध्ये इथं पाहणार आहोत. परंतु हा घटक ज्यावेळेस शिकणार त्यावेळेस त्याचं सविस्तर माहिती पाहणार. टक्के काढणे म्हणजे जसं 20 पैकी 8 दोन पद्धतीने आपण लिहू शकतो त्याला. 20 पैकी एकूण 20 संख्या आहे, त्याच्यातल्या 8 काय आहेत, मूळ संख्या. एकूण संख्या आहे 20, त्याच्यातल्या 8 आहे मूळ संख्या. आणि आपल्याला प्रश्न आहे की टक्केवारी. टक्के म्हणजे 100. बघा, त्याला म्हणतात टक्के म्हणजे 100
दुसरं शेकडा, शेकडा म्हणजे शेकडा म्हणजे 100. शतक, शतक म्हणजे 100. 100. हा, आणि 100 म्हणजे 100. ठीक आहे. मग आपल्याला इथे टक्केवारी काढायची आहे. म्हणजेच काय, 20 पैकी 8 तर 100 पैकी किती? असाही एक. दुसरी गोष्ट, आता याचं तिरपच गुणाकार करणे वगैरे ते आपण तिथे पुढच्या याच्या घटकामध्ये फार व्यवस्थित शिकू. आत्ताच तुर्तास टक्के काढणे म्हणजेच काय असंही करू शकतो. बघा, 20 पैकी 8 म्हणजे 20चे 8 किती टक्के? दोन्ही सोडवलं. काटछाट पद्धतीमध्ये, काटछाट पद्धत आपली झालेली आहे. बघा, याचं उत्तर काय येईल? याने शून्याला काटलं, बरोबर आहे. किंवा 20 एक 20, 20 पंच 100 आणि या दोघांचा गुणाकार 5 8, 8 पंच 40, हे टक्केचं चिन्ह. या पद्धतीमध्ये असं सोडवलं जाणार. इथे काय होणार बघा, 20 पैकी 8 तर 100 पैकी किती? 20 पैकी 8 तर 100 पैकी किती? याचा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करायचा. आणि एक लक्षात ठेवा की ही जी पद्धत आहे ही पूर्ण नवोदयचं गणित संपेपर्यंत आपल्या उपयोगात येणार आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणून मी तुम्हाला अगोदर ही लिहून दिली आणि टक्केवारी काढण्याची ही पण एक पद्धत आहे. आता या पद्धतीत काय होणार, याचा करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार. 100चा आणि 8चा, इथे मध्ये बरोबरचं चिन्ह आहे ना, 100चा आणि 8चा गुणाकार करा. आणि इथे टक्के काहीच नाही, म्हणजे सपोज इथे असतो एक्स. एक्स म्हणजे काहीतरी, किती किती आहे तो माहीत नसलेला आकडा. आता याचं पुढे जाऊन काय होणार बघा, तिरकस गुणाकार केला की 20चा x सोबत गुणाकार घेणार, तो होणार 20x बरोबरचं चिन्ह. या 100चा आणि 8चा गुणाकार होणार, तो किती होणार? 100 8 800. 800. आणि हेही नियम मी पुढे सांगणार आहे. आता हे नियम इथे सांगता आपल्याला वेळ नाही आहे. मग पुढे ज्यावेळेस हे प्रकरण असं येईल, हे सरावाअंती खूप जमणार आहे तुम्हाला, परफेक्ट जमणार. इथून पुढे काय होणार की हे 20 आणि x यांचा एकमेकांशी संबंध आहे गुणाकाराचा. बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाताना म्हणजे हे 20 आता आपल्याला इकडे न्यायचे. आपल्याला फक्त याची किंमत काढायची आहे, मग याला सेपरेट करायचं. याची किंमत काढायची म्हणजे याला स्वतंत्र करायचं, एका बाजूला ठेवायचं. मग हा तिकडे गेला तर इकडे फक्त राहिला x. हे बरोबरचं चिन्ह जसंच्या तसं. हे 20 गुणाकारातून दुसऱ्या बाजूला जाताना भागाकारात जातात, म्हणजे इथे काय होणार, हे 800 भागिले 20. आणि बघा, शून्याला शून्य काटतो भागाकारामध्ये. आता राहिले, वर आहे 80, खाली आहे 2. बे एक बे, बे चोक 8 आणि शून्याशी 0. हा x म्हणजेच 100 पैकी किती? 100 पैकी 40. म्हणजे काय आलं हे, या ठिकाणी बघा, जर 20 पैकी 8 तर 20चे जर 100 केले, बघा 20 पंच 100 होतात, तर 8चे किती होतील? 40 होतील. म्हणजे 20 पैकी 8 तर 100 पैकी 40. 20 पैकी 8 संख्या जर मूळ संख्या असतील तर 100 पैकी 40% झाल्या. म्हणजे त्याची याच्यात टक्केवारी किती आहे? याच्यामध्ये टक्केवारी आहे त्याची 40%. हे बघा, हे दोन्ही उत्तर कशी आली? समान. मग याचं उत्तर काय भेटलं आपल्याला की 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे? किती टक्के?
40%. 40%. ठीक आहे. बर, याच्यावरच आपल्याला मला सांगा 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहे? 25. 25. मग जर असा प्रश्न आला बघा 25 आहे 100 पैकी 25, 100 पैकी 25 मूळ संख्या आहे. 100 पैकी 25 मूळ संख्या आहे तर किती टक्के? 25%. गुड. 25. 100 पैकी आहे ना त्या डायरेक्ट 100 पैकी 25 म्हणजेच 1 ते 100 मध्ये 25% मूळ संख्या आहे. 1 ते 100 मध्ये 25% मूळ संख्या आहे. नाही परत तुम्ही म्हणाल सर 1 ते 20 मध्ये 40%, मग 1 ते 100 मध्ये 25% कसे काय? तर हे फक्त यांच्या 1 ते 20 या दोघांमध्ये जास्त मूळ संख्या बघा, याच्यात 4 याच्यात 4 पण पुढे पुढे कमी आहे. टोटल एकूण मूळ संख्या फक्त 25 आहे, त्यातल्या 20 पर्यंत 8 आहेत. मग त्याच्यात त्याची फक्त 20 पर्यंत 40% टक्केवारी आहे. तेवढाच विचार केला तर. पण एकूण मूळ संख्यांचा जर विचार केला 1 ते 100 मध्ये तर 1 ते 100 मध्ये 25% मूळ संख्या आहेत. हे स्टार वाक्य आहे. 1 ते 100 मध्ये एकूण 25% मूळ संख्या आहे. ठीक आहे. आता आपण घेऊ 2 नंबरचा पुढचा प्रश्न घेऊ आपण. हे यातल्या काही थांब बेटा आता राहू दे. लिहिणं फक्त आधी तुम्ही समजून घ्या का लिहून घ्यायचं? बरं चला लिहून घ्या म्हणजे तुम्हाला होमवर्क करायला वेळ मिळत जाईल, नाही तर परत तुमचा तुम्हाला वेळच मिळत नाही. खालचं दाखवा. चला आता 2 नंबरचा प्रश्न घेऊ आपण. पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? आता हे असे प्रश्न फार सोपे असतात तुमच्या याच्यासाठीच तर आपण मूळ संख्यांचं पाठांतर घेतो. पुढीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? आता पुढीलपैकी म्हणजे हा प्रश्न कसा आहे? ऑप्शन बेस्ड क्वेश्चन. ऑप्शन बेस्ड क्वेश्चन म्हणजे आपल्याला ऑप्शन असल्याशिवाय त्याचं उत्तर काढता येणार नाही, बरोबर आहे की नाही? आता ऑप्शन आपल्याकडे काय काय जे असेल त्याच्यातूनच आपल्याला शोधायला लागणार आहे. 81, 83, 85, 87 याच्यातली जर तुमच्या मूळ संख्या व्यवस्थित पाठ असेल तर उत्तर काढायला काही सेकंद लागतील. कोणती आहे मूळ संख्या? सर 83. 83 ऑप्शन नंबर बी 83 is an odd number. ऑप्शन नंबर 2. सर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ओके. बी ही मूळ संख्या आहे. टोटल प्राइम नंबर्स there are 25 prime numbers in between 1 to 100. Then in between 101 to 200 there are 21 prime numbers. कृष्णा गटकळ रिमूव्ह करू का माईक बंद करतो पटकन? दोघांनाही रिमूव्ह केलेला आहे. प्रश्न 3. 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? 2 मूळ संख्यांच्या
गुणाकाराने मिळणारी दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? पुन्हा इथे आलं पुढीलपैकी, म्हणजे हा पुन्हा आहे ऑप्शन बेस्ड क्वेश्चन. ऑप्शन बेस्ड क्वेश्चन आहे म्हटल्यावर आपण त्याला ऑप्शन लिहून घेऊ. ए ऑप्शन इज 32, बी इज 33, सी इज 34 and डी इज 35. प्रश्न आहे की दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी आणि कोणती पाहिजे? सर्वात लहान. आता पहिली गोष्ट सर्वात लहान ही आहे, पण मग कोणत्या दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळते? कोणत्या दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळते? दोन मूळ संख्यांचा गुणाकार सांगा ज्याचा 32 यायला पाहिजे. आहे का दोन्ही मूळ संख्या? नाही सर, डी नंबर उत्तर आहे. 7 5 35. ऐका, दोन्ही मूळ संख्या नाही. अजून कशाने याला भाग जातो? 3 ने नाही. 4 ही मूळ संख्या नाही. 5 ने जात नाही. 6 ने जात नाही. 2 गुणिले 17. 2 गुणिले 17 चे 32 होतात का? हो ना, तर हे उत्तर नाहीये त्याचं. कोणत्या दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळते का ही? 2 3 4 5. 5 ने नाही याला भाग जात. मूळ संख्या एका बाजूला आधी मूळ संख्या बघा ना. 3 ने जातो का नाही? 5 ने जातो का नाही? 7 ने जातो का नाही? 11 ने जातो का नाही? म्हणजे ही एक भेटली तर मग दुसरी भेटती का ते बघू. पण पहिली गोष्ट एक तर पाहिजे. मूळ संख्या आहे ना सर 11 3 30. पण इथे येतात का 32? येत नाही. बघा 32 ही येते का? काही 3 ने याला भागच जात नाही. 5 ने याला भाग जात नाही. म्हणजे पुढची संख्या याला भेटणारच नाही सोबतीला. 7 ने जात नाही. 11 ने जात नाही. म्हणजे हे उत्तर आपलं असणार नाही. बर, पुढे याला 2 ने जात नाही. पहिली मूळ संख्या 2. 3 ने जातो. 3 गुणिले 11. 3 गुणिले 11. दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी. मिळाली का दोन मूळ संख्यांचे गुणाकार? ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे. आणि काय पाहिजे त्यांना? पुढील पैकी सर्वात लहान. 33 ही. आता ही तर उत्तर नाहीये, कारण याच्यात दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने ही तयारच होत नाही. 32. पण ही तयार होते का? ही तयार होते का? दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने तयार झाली. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय सांगितलं? ही तयार होते 7 गुणिले 5. ओके, नो प्रॉब्लेम. 7 5 35. ही होते 2 गुणिले 17. ही होते 2 गुणिले 17. दोन्ही मूळ संख्या आहे. ही मूळ संख्या आहे दोन्ही. याही दोन्ही मूळ संख्या आहे. परंतु आपल्याला एवढ्यावर संपलेलं नाही. आपल्याला हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे ना याच्यामध्ये. सर्वात लहान संख्या पाहिजे. बरोबर का? हो सर. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. आणि ती अशी नको एक मूळ संख्या नाही, त्या दोन्ही गुणाकाराच्या दोन्ही मूळ संख्या पाहिजे. ओके, दोन मूळ संख्या, त्यांचा गुणाकार, आणि तो गुणाकार किती पाहिजे? तर खालीलपैकी सर्वात लहान संख्या. मग दोन मूळ संख्या आहे 11 3 33, 17 2 34, 7 5 35. ठीक आहे, तिन्ही उत्तर पहिल्या अटीनुसार तिन्ही उत्तर बरोबर आहेत दोन मूळ संख्यांचा. पण दुसरी एक अट आहे, त्या सर्वात लहान पाहिजे, आणि मग तिघांमध्ये सर्वात लहान आहे 33. ओके, म्हणून उत्तर सांगण्याची गडबड करायची नाही. तुम्हाला लगेच वाटलं अरे हे पटकन दिसलं 7 5 35 दोन्ही मूळ संख्या. लगेच पुढचं सेशन सुरू होतंय. ठीक आहे, लक्षात आलं? नवीन सेशन मध्ये पुन्हा एकदा आपण सुरुवात करू. आता तिसरा प्रश्न तुमच्या लक्षात आला. आता चौथा प्रश्न आपण घेऊ. माईक बंद ठेवायचे, मी डायरेक्ट रिमूव्ह करतो, लक्षात ठेवा.
मागच्या सेशनमध्ये दोघांना तिघांना रिमूव्ह केलंय. तुम्हाला सांगून समजत नसेल तर तुम्हाला तुमचं स्वतःची अक्कल वापरावी लागेल. प्रश्न चौथा पुन्हा तसाच आहे. पुढीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? पुढीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? पुन्हा प्रश्न तसाच आहे. कोणती मूळ संख्या आहे? जसा 2 नंबरचा प्रश्न होता तसा 4 नंबरचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? पुन्हा तिथे 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. मूळ संख्या व्यवस्थित पाठ याच्यासाठीच आपल्याला करायला सांगितल्या होत्या. 27, 57, 77 and last one D is 97. पुढीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? आहे का 27? 97. Yes. 97 is ऑप्शन नंबर डी. ओके राईट. बघा मूळ संख्या एकदा लिहून काढू वर. कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत? चला लिहा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. पुढे 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, सॉरी 97. तर माझे 400 पर्यंत मूळ संख्या पाठ झाली. करा करा व्हेरी गुड. एवढे गरज नाही पडत पण असलं तर खूप खूप छान. आता 500 पर्यंत करणार आहे. कर पण मग त्याच्याच फक्त एकच आपल्याला नको म्हणजे फक्त एकच काम नाही करायचं बरं का. फक्त मूळ संख्याच. आपल्याला बाकीचा खूप सारा अभ्यास आहे त्याच्याकडे 50 पर्यंत पाढे, 50 पर्यंत वर्ग, 50 पर्यंत गण पण करणार आहे. रेग्युलरचा अभ्यास करायचा. पुढचं इतकं नाही केलं तरी चालेल पण जे मी सांगतो ते जास्त महत्वाचं. हा कारण त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. पुढचे उदाहरणं त्याच्यावर डिपेंड आहे. पुढचे प्रकरण त्याच्यावर डिपेंड आहे. हे तुम्ही आता व्यवस्थित केलं तर पुढे तुम्हाला जमणार आहे. हे मी आताच सांगतोय. आणि सांगितलेला अभ्यास जर व्यवस्थित केला तर तुम्हाला परीक्षाही व्यवस्थित जाणार आहे. बघा तर मग आपल्याला काय सांगितलं होतं? पुढीलपैकी मूळ संख्या कोणती? हे बघा ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. त्यातली ही पुढची मूळ संख्या आपल्याला भेटली 97. माईक बंद कर. पुढे पाचवा प्रश्न बघू. पुढे पाचवा प्रश्न बघू आपण आता. भक्ती रिया शंकर गुटगडे शेवटची संधी. माईक बंद कर नाहीतर रिमूव्ह होशील. पाचवा प्रश्न चालू आहे आपला आता. जर 36,490 या संख्येतील संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली. स्थानांची अदलाबदल केली. यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल. बघा जर या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल.
असा प्रश्न आहे. काय जर प्रश्न काय आहे बघा, या संख्येतील 6 आणि 9, कुठे आहे 6 इथे आहे आणि 9 इथे आहे, यांच्या अंकस्थानांची म्हणजे अंकस्थानांची अदलाबदल म्हणजे काय, 6च्या ठिकाणी 9 ठेवायचा, 9च्या ठिकाणी 6 ठेवायचा, त्यांची अदलाबदल करायची आहे. आता अदलाबदल केली तर येणारी संख्या म्हणजे एक नवीन संख्या तयार होणार आहे. पहिली संख्या कोणती आहे, 36490. 39,460. ही झाली सुरुवातीची संख्या. बघा, त्या सुरुवातीची संख्या यालाच शब्द दिला इथं मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर नाही इथे. इथे याचा अर्थ प्राईम नंबर नाही. मूळ संख्या म्हणजे जी होती ती. या शब्दानुसार, या वाक्यानुसार, या मूळ संख्या या घटक शब्दाचा अर्थ काय आहे, जी संख्या होती ती, सुरुवातीची संख्या. मूळ संख्या म्हणजेच काय, सुरुवातीची संख्या. ही संख्या आपल्याकडे होती, ही बघा इथे. नंतर त्यांनी सांगितल्यानुसार आपण आता अदलाबदल करू. 6च्या ठिकाणी 9 घेऊ, 9 4, 9च्या ठिकाणी 6 घेऊ आणि ही संख्या तयार झाली. बर, ही कोणती संख्या, नवीन संख्या. अदलाबदल करून मग यांच्यातील फरक. आता फरक म्हणजे काय, वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, ही नवीन संख्या, त्याच्यातून वजा करा 36490 करा. शून्यातून शून्य गेला शून्य, 6तून 9 जात नाही, याच्याकडून कॅरीला घेतला, इथे 16 झाले, इथे 3 राहिले. 16 - 9 इज इक्वल टू, बोला, 7. 7. 3 - 4 होत नाही म्हणून परत याच्याकडून एक कॅरीला घेतला, इथे 8 राहिले. 13 - 4 9. Then 8 - 6 2 and 3 - 3 0. हा आला फरक. आता इथे ऑप्शनची गरज नव्हती आपल्याला, इथे काही ऑप्शनची गरज नव्हती म्हणून आपण ऑप्शन लिहिलेले नाही. आता बघा उत्तर आपलं कुठे आहे, क्वेश्चन नंबर 5 मध्ये आहे का उत्तर, 2970. आता बघा इथे हा एक झिरो आला, या झिरोची गरज नाही. ओके, सो आन्सर इज 2970, 2970. अशा प्रकारे त्याचं येणार आहे उत्तर. ऑप्शन नंबर ए. येस, ऑप्शन नंबर ए. पुढे क्वेश्चन नंबर 6. पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे. बोल, सर म्हटल्यावर बोलायचं पुढचं, मला आवाज येतोय. माझी आता शाळा आहे. बर, कोण बोलतं, रिया. ठीक आहे. 5 तारखेपासून आपली एक बॅच, संध्याकाळची बॅच सुरू होणार आहे. ज्यांना इथे प्रॉब्लेम असणार आहे त्यांनी ती बॅच जॉईन करायची. फक्त त्यांनाच मिळेल, 2 बॅच सगळ्यांना करायला भेटणार नाही. याच्यातून या बॅच मधलं कमी होईल नाव, सांगतो थांब, हे पूर्ण एकदा 2 गणित होऊ दे अजून. पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे. माईक बंद कर. पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या म्हणजे काय रे, ऑप्शन बेस्ड क्वेश्चन आहे. कंपोजिट नंबर्स. ओके, आता कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे अशी संख्या जी, पहिली गोष्ट, एक सोडून 1 आणि 0 1 आणि मूळ संख्या 0 1 आणि सर्व मूळ संख्या, सर्व म्हणायला लागेल इथे,
0, 1 आणि सर्व मूळ संख्या सोडून इतर सर्व नैसर्गिक संख्या या संयुक्त संख्या असतात. काय? मूळ संख्या सोडा, 0 सोडा, 1 संख्या सोडा, 1 सोडा आणि सर्व मूळ संख्या सोडा. याच्या व्यतिरिक्त ज्या पण संख्या असतात नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून पुढे, त्या सगळ्या संख्या कशा असतात? संयुक्त संख्या असतात. बघा आपल्या आता पुढील पैकी म्हटल्यावर ऑप्शन बेस्ड क्वेश्चन आहे. ऑप्शन बेस्ड क्वेश्चन. ऑप्शन बेस्ड क्वेश्चन आहे. पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे? विच नंबर इज कंपोजिट नंबर? सो याच्यामध्ये आता पुढील पैकी म्हणजे पहिला ऑप्शन आहे 17. बघा ही कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे ना, मूळ. ऑप्शन बी आहे 29. ही कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे. ऑप्शन सी आहे 15. ऑप्शन डी आहे 97. 97 इज ऑल्सो प्राइम नंबर. ऑप्शन नंबर सी. कारण ऑप्शन नंबर सी. आता संयुक्त संख्या म्हणजे काय हे बी लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर सी. मूळ संख्या, मूळ संख्या, मूळ संख्या आणि ज्या मूळ संख्या सोडून, मूळ संख्या सोडा, ह्या मूळ संख्या सोडल्या तर बाकी इतर सगळ्या संयुक्त संख्या असतात. या संख्येला संयुक्त संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला एक आणि तीच संख्या सोडून इतर संख्यांनी देखील भाग जातो. या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? यस, दॅट इज कंपोजिट नंबर्स. सर आता माझी पण शाळा आहे. ओके, एक शेवटचा क्वेश्चन घेणार आहे. त्याच्यापूर्वी तुम्हाला मी थोडीशी माहिती सांगतो, अजून वेळ आहे. बघा आता 7 नंबरचा पुढचा प्रश्न बघा. आता बोलू नका विनाकारण. आणि मी तुम्हाला मध्ये न बोलू देण्याचं कारण सांगतो की हे तुम्हाला मी यूट्यूबवर देणार आहे. याची लिंक पण तुम्हाला देईल. हे लेक्चर तुम्हाला परत करता येईल, सगळे प्रश्न परत पाहता येईल, कसा सोडवला होता, कसा सोडवून दाखवला, त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. बघा 7 नंबरचा क्वेश्चन. 9, 5, 0, 2, 4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. किंवा क्वेश्चन मार्क. हे अंक दिलेत 1, 2, 3, 4, 5. 5 अंक दिलेत आणि याच अंकाचा वापर करायचा आणि याच अंकापासून किमान, किमान म्हणजे काय? बोला. लहानात लहान किंवा कमीत कमी. लहानात लहान संख्या किमान. मग या अंकांचा वापर करून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे. आणि ज्या वेळेस अंक दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये 0 असतो, हे बघा इथे 0 आहे, तर तुम्ही जर समजा तो 0 आधी घेतला तर ती संख्या 4च अंकी तयार होणार आहे. कशी 4 अंकी होईल बघा. 0, 2, 4, 5, 9
हे शून्याला काही व्हॅल्यू नाही, ही 2459 झाली, ही 4 अंकी संख्या तयार झाली, त्याच्यामुळे हे उत्तर चुकेल. आपल्याला संख्या पाहिजे 5 अंकी. मग अशा वेळेस काय करायचं, शून्य सोडून जी संख्या लहान असेल ती आधी एकदा ती घ्या, त्याच्यानंतर मग शून्य घ्या, त्याला व्हॅल्यू आला आता, आणि मग उरलेल्या संख्या चढत्या क्रमाने लिहा. ही झाली या अंकांचा वापर करून किमान म्हणजे लहानात लहान 5 अंकी संख्या. बघा उत्तर किती नंबरला आहे, 20459, ऑप्शन नंबर बी. लक्षात आलं? अशा प्रकारे आपला स्वाध्याय 1.4 पूर्ण झालेला आहे. बघा, आपला अशा प्रकारे व्हिडिओ बनवणं दररोज चालू आहे. माझा ऑनलाईन क्लास चालू असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, माझं शिकवणं आवडलं असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओचं नोटिफिकेशन दररोज येत जाईल. नोटिफिकेशन मिळवण्यासाठी काय करायचं, आपल्या सबस्क्राईब नावाच्या लाल बटनाच्या बाजूला जी घंटा त्या ठिकाणी असतो, घंटी, त्या घंटीच्या बटनसुद्धा दाबा, म्हणजे काय होईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ याची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, किंवा ज्यांना गणिताचं ज्ञान मिळवायचं आहे अशा विद्यार्थ्यांना शेअर करा, ज्याच्यामुळे विद्यार्थी गणितामध्ये हुशार होतील, समृद्ध होतील. चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.